नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय सामान्य विज्ञान, प्रथम सत्र परीक्षा किंवा सराव परीक्षा उत्तरासहित। गुण आहेत 50, वेळ 2 तास। ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःचे नाव लिहायचे आहे, दिनांक टाकायचे आहे, हजेरी क्रमांक व्यवस्थित लिहायचा आहे। चला तर मग पेपर सोडवायला आपण सुरुवात करूया। प्रश्न पहिला अ आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। 5 गुण आहेत। पहिलं विधान आहे, पाण्याचे सतत रिकामी जागा होत असते। उत्तर बाष्पीभवन। पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते। दुसरं आहे, बाह्य त्वचेच्या थरांमधील पेशीत रिकामी जागा नावाचे रंगद्रव्य असते। उत्तर मेलॅनिन। बाह्य त्वचेच्या थरांमधील पेशीत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते। तिसरा आहे, गांडूळ हा रिकामी जागा प्राणी आहे। उत्तर सरपटणारा। गांडूळ हा सरपटणारा प्राणी आहे। 4, रेयॉनला रिकामी जागा नावाने ओळखले जाते। उत्तर रेयॉनला कृत्रिम रेशीम नावाने ओळखले जाते। 5वा आहे, शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना रिकामी जागा म्हणतात। उत्तर शरीराच्या विविध क्रियांसाठी उपयुक्त अशा अन्नातील घटकांना पोषणद्रव्ये म्हणतात। अशा प्रकारे प्रश्न पहिला अ 5 गुणांसाठी आपण व्यवस्थित पूर्ण केला आहे। व्यवस्थित अगदी बरोबर उत्तरे लिहिली तर आपल्याला 5 पैकी 5 गुण मिळतात। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, योग्य जोड्या लावा। 4 गुण। अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे। अ गटामध्ये आहे अक्षीय सांगाडा, उपांग सांगाडा, सांधा, मणके। ब गटामध्ये आहे उर्विका, अस्थिबंध, चेतारज्जू, उरोस्थी। उत्तर अक्षीय सांगाडा याची जोडी अस्थिबंध याच्याशी लावायची आहे। उपांग सांगाडा याची जोडी उरोस्थी याच्याशी लावायची आहे। सांधा याची जोडी उर्विका याच्याशी लावायची आहे आणि मणके याची जोडी चेतारज्जू याच्यासोबत लावायची आहे। अशा प्रकारे प्रश्न पहिला ब सुद्धा आपण पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा अ आहे, चूक की बरोबर ते लिहा। 4 गुण आहेत। 4 विधानं दिली आहेत। पहिलं विधान आहे, शरीराच्या बाह्य आवरणाला त्वचा म्हणतात। उत्तर बरोबर। दुसरं आहे, जमीन आणि मृदा ही एकच असते। उत्तर चूक। तिसरं आहे, अमिबा हा बहुपेशीय प्राणी आहे। उत्तर चूक। आणि चौथं आहे, खाणकाम उद्योगाने भूकंपाचे प्रमाण वाढते। उत्तर बरोबर। प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुण आहेत। 4 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे, ॲनिमिया होण्याची कारणे कोणती आहेत? उत्तर रक्तातील लोहाचे किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे। दुसरा आहे, स्थितांबरात वायूंचे प्रमाण किती असते? उत्तर स्थितांबरात वायूचे प्रमाण सुमारे 78% नायट्रोजन, 21% प्राणवायू आणि 1% इतर वायू असते। तिसरा प्रश्न आहे, जलपर्णी पाण्यावर का तरंगते? उत्तर जलपर्णी पाण्यावर तरंगण्याचे मुख्य कारण म्हणजे तिच्या पानांमध्ये आणि देठांमध्ये असलेली हवेची पोकळी आणि तिचे हलके वजन। चौथा प्रश्न आहे, धातू कसे मिळवतात? उत्तर कच्च्या धातूमधून माती, वाळू, दगड आणि इतर अशुद्ध पदार्थ वेगळे करून धातू मिळवतात। प्रश्न तिसरा अ आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 4 गुण आहेत। 2 प्रश्न आहे। एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत। तर पहिला प्रश्न आहे, टेरिलिनचा धागा कसा बनवतात? उत्तर रेलिन धागा हा एक कृत्रिम पॉलिस्टर धागा आहे। हा धागा पेट्रोलियम पदार्थांपासून मिळवलेल्या रासायनिक संयुगाचा वापर करून तयार केला जातो। टेरिलिन धागा मिळवण्याची प्रक्रिया ज्याला पॉलिमरायझेशन असे म्हणतात। दुसरा प्रश्न आहे, जंक फूड म्हणजे काय? जंक फूडचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास काय होते? उत्तर
जंक फूड म्हणजे असे पदार्थ जे खाण्यास चविष्ट असले तरी ज्यात उष्मांक म्हणजेच कॅलरीज, चरबी आणि मीठ, साखर यांचे प्रमाण खूप जास्त असते, पण पोषण घटक उदाहरण जीवनसत्वे, प्रथिने, तंतुमय पदार्थ जवळपास नसतात. अतिसेवनाचे परिणाम जंक फूडच्या अतिसेवनामुळे शरीरात जास्त चरबी जमा होऊन लठ्ठपणा वाढतो आणि शरीराची पचनक्रिया बिघडते. प्रश्न तिसऱ्यामध्ये ब आहे, कारणे लिहा. 4 गुण आहेत, 2 प्रश्न आहे. एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत. पहिला प्रश्न आहे, कागद वाचवणे काळाची गरज आहे. उत्तर, कागद वाचवणे ही आजची प्रमुख गरज आहे, कारण कागद निर्मिती आणि त्याच्या वापराचे पर्यावरणावर आणि नैसर्गिक संसाधनावर गंभीर परिणाम होतात. नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण, कागद तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची तोड, लाकडी लगदा करावा लागतो. कागद वाचवल्यास जंगलतोड कमी होते. दुसरा प्रश्न आहे, प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे होते. उत्तर, प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे होते याचे मुख्य कारण बाष्पीभवन आहे. बाष्पीभवन प्रक्रिया, रॉकेल हे बाष्पीभवन होणारा द्रव आहे. या द्रवाचे रेणू सतत गतिमान असतात. प्रश्न चौथा अ आहे, फरक स्पष्ट करा. त्यासाठी प्रश्न दिला आहे, वृक्ष आणि झुडूप. 3 गुण आहेत. एका बाजूने वृक्ष लिहायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने झुडूप लिहायचं आहे. वृक्ष यामध्ये पहिला मुद्दा आहे, उंच, मोठे आणि भव्य असतात. त्यांची उंची साधारणपणे 6 मीटर म्हणजे 20 फूटपेक्षा जास्त असते. झुडूप यामध्ये पहिला मुद्दा आहे, साधारणपणे लहान ते मध्यम आकाराचे असतात. त्यांची उंची साधारणपणे 6 मीटरपेक्षा कमी असते. वृक्ष यामध्ये दुसरा मुद्दा आहे, त्यांना एकच मुख्य जाड खोड असते. हे खोड मजबूत आणि काष्ठमय असते. झुडूप यामध्ये दुसरा मुद्दा आहे, त्यांना एक मुख्य खोड नसते. अनेक पातळ काष्ठमय खोड किंवा फांद्या जमिनीच्या अगदी जवळून फुटतात. वृक्ष यामध्ये तिसरा मुद्दा आहे, फांद्या जमिनीपासून बऱ्याच उंचीवर म्हणजे खोडाच्या वरच्या भागात फुटायला सुरुवात होते. झुडूप यामध्ये तिसरा मुद्दा आहे, फांद्या जमिनीच्या जवळून किंवा जमिनीच्या पातळीवरूनच फुटायला सुरुवात होते. वृक्ष यामध्ये त्यानंतरचा मुद्दा आहे, त्यांचा जीवनकाळ जास्त असतो, अनेक दशके ते शतके. झुडूप त्यांचा जीवनकाळ सामान्यतः कमी असतो, काही वर्ष ते काही दशके. वृक्ष यामध्ये आलेला मुद्दा आहे शेवटचा, उदाहरण आंबा, वड, पिंपळ, नारळ. झुडूप यामधला शेवटचा मुद्दा, उदाहरण जास्वंद, लिंबू, मेंदी, गुलाब. प्रश्न चौथा ब आहे, थोडक्यात टिपा लिहा. 4 गुण. कवटी. पहिली टीप आहे, कवटी हे मानवी सांगाड्याचे सर्वात महत्त्वाचे आणि संरक्षक हाडांचे आवरण आहे. संरक्षण कार्य, कवटीचे मुख्य कार्य म्हणजे शरीरातील सर्वात नाजूक अवयव मेंदू आणि ज्ञानेंद्रिय, डोळे, कान, नाक यांचे बाहेरील आघातांपासून संरक्षण करणे आहे. रचना आणि भाग, कवटी सुमारे 22 हाडांची मिळून बनलेली असते. कवटीचे प्रामुख्याने 2 भाग असतात. दुसरी टीप दिली आहे, तुळस. तुळस हे भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे स्थान असलेले औषधी वनस्पती आहे. धार्मिक महत्त्व, तुळशीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते आणि प्रत्येक घरात तिची पूजा केली जाते. तुळशी विवाह. औषधी गुणधर्म, तुळस ही नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी वनस्पती मानली जाते. त्यानंतर प्रश्न 5वा अ आहे, कोण कशाच्या साह्याने श्वसन करतो ते लिहा. पहिला आहे मासा. उत्तर कल्ला, गांडूळ, ओलसर त्वचा, अळी, श्वसन नलिका, मानव, फुफ्फुसे. अशा प्रकारे कोण कशाच्या साह्याने श्वसन करते ते आपण या ठिकाणी लिहिलं आहे. प्रश्न 5वा ब आहे, आमच्यात वेगळा कोण. 3 आहेत, त्यासाठी 3 गुण दिले आहेत. पहिला शब्दांचा गट आहे बुरशी, भूछत्र, शेवंती, स्पायरोगायरा. यामध्ये वेगळा शब्द आहे शेवंती. दुसरा आहे सूर्यफूल, वड, ज्वारी, बाजरी. यामध्ये वेगळा शब्द आहे वड. आणि त्यानंतर तिसरा आहे हरिण, मासा, मानव, कृमी. यामध्ये वेगळा शब्द आहे कृमी. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, सुबक नामनिर्देशित आकृती काढा. कोणतीही 1, 2 दिले आहेत. संप्लवन. आणि दुसरी आहे
हवेतील विविध घटकांचे प्रमाण दर्शवणारी आकृती. या ठिकाणी आपण दोन्ही आकृत्या काढूया. परीक्षेमध्ये तुम्ही कोणतीही जी आली ती काढायची आहे, त्याला व्यवस्थित नावं द्यायची आहे. या आकृत्यांचा शिवाय पाठ्यपुस्तकामध्ये ज्या काही सर्व आकृती आहे त्यांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. सर्व प्रश्नांचा सुद्धा सराव करायचा आहे. स्वाध्यायामधील सर्व प्रश्न अभ्यासायचे आहेत. अशा प्रकारे वर्ग 6वी विषय सामान्य विज्ञान, प्रथम सत्र परीक्षा, नमुना परीक्षा किंवा सराव पेपर आपण या ठिकाणी उत्तरासहित अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.